आज मी बनवलं आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला। सर्वप्रथम कढईत 1 चमच तूप घ्यायचं आहे आणि पनीर आपण परतून घेणार आहोत 5 मिनिटासाठी। बघा असं खालीवर करून घ्यायचं आहे। पनीर आपलं परतून झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये ते पनीर काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये आपण 2 कांदे बारीक कापलेले टाकलेले आहेत आणि ते सुद्धा परतून घेणार आहोत। 2 टोमॅटो टाकणार आहोत। चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण खालीवर करून घ्यायचं आहे चांगलं आणि 4-5 लसूण, अर्धा इंच आलं, 1 मिरची, 5 आपण काजू टाकलेले आहेत, मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत। 1 चम्मच जिरं, 1 चम्मच धने आणि ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत आणि याला 5 मिनिटाची आपण वाफ देणार आहोत। तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेले आहे आणि टोमॅटो वगैरे आपले शिजलेले आहेत। कोथिंबीर टाकलेली आहे, 2 लवंग, 2 इलायची, दालचिनीचा थोडा तुकडा, हिरवी विलायची आणि काळी मिरी 2 आणि आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत। आता कढईत 2 चमच तेल, 1 चमच तूप, थोडं 1 तेजपत्ता, 1 चमच किचन किंग मसाला, 1 चमच मिरची पावडर, हळद अर्धा चमच आणि ते परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्याच्यात आपलं वाटण टाकलेलं आहे, कांद्या टोमॅटोचं वाटण टाकलेलं आहे आपण आता ते बनवलं ते आणि आता ते आपण परतून घेणार आहोत। आपण 5 मिनिटं परतून घेणार आहोत मीडियम गॅसवर आणि त्याला चाळतच राहायचं आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटं आपले झालेले आहेत आणि आपलं वाटण आता परतून झालेलं आहे। त्याला थोडं तेल पण सुटलेलं होतं। आता आपण त्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि त्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यात पनीर टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मीडियम गॅसवर आपण 5 मिनिटं पनीरला चांगलं शिजू देणार आहोत। तुम्ही बघू शकता अशी थिक ग्रेव्ही आपली झालेली आहे। आता कमी गॅस करून आपण 5 मिनिटं परत त्याला शिजू देणार आहोत, तरी येऊ देणार आहोत आणि कोथिंबीर टाकलेली आहे वरून। अशा प्रकारे करून बघा, खूप मस्त पनीर मसाला होतो। तुम्ही 2 पोळीच्या ऐवजी 3 पोळे खाणार अशा प्रकारे करून बघा, खूप मस्त होतं। थँक्यू।